नमस्कार मंडळी, 9 फेब्रुवारीचा तुहेरी माझा मित्वाचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतो की ईश्वरी पोलिसांना सगळी माहिती देत असते. त्यांनी मला मेसेज केला होता की त्यांचा नवरा आता सुधारला आणि परत ते दोघंजण एकत्र राहायला लागलेत म्हणून. तर पोलीस म्हणतात मेसेज तो आहे का तुमच्याकडे? तर ईश्वरी म्हणते हो आहे ना, म्हणून ती स्वतःचा मोबाईल पोलिसांना दाखवते आणि हे सगळं राजेश पाहत असतो. आणि आपण पाहतो की आता पोलिसांनी ते मेसेज पाहिल्यानंतर पोलीस म्हणतात की तुम्ही पाहताय त्याप्रमाणे त्या जर का तुम्हाला मेसेज पाहत असतील, तुम्हाला मेसेज जर करत असतील तर हे कसं शक्य आहे? कारण डेड बॉडीजवळ आम्हाला एकही मोबाईल मिळालेला नाही. आता हे रहस्य उलगडणं खरं तर खूपच अवघड असतं. पोलीस म्हणतात एनिवे तुम्ही तुमचा नंबर आम्हाला द्या, आम्ही चौकशी करतोय त्यावेळेस हे आम्हाला समजेलच. आता ईश्वरी त्या कॉन्स्टेबलला तिचा फोन नंबर देते. आता खरं तर ही शलाका जी आहे ना ती खरंच राजेशची पहिली बायको असते आणि आता हे सत्य लवकरात लवकर रिव्हील होणं खरंच खूप अवघड आहे. तर बघूया आता ईश्वरी कशी काय मदत करते ते. आता पोलीससुद्धा थँक्यू म्हणतात आणि आता तिथून निघून जातात. आणि आपण पाहतो की आता पोलीस तिथून निघून गेल्यानंतर हॉलमध्ये फक्त अर्णव, ईश्वरी आणि मामा हे तिघेजणच बसलेले असतात. आता मामांच्या लक्षात हे आलेलं असतं की खरंच ईश्वरी टेन्शनमध्ये आहे, कारण तिची मैत्रीण असते ना शलाका पाटील. आता मामा म्हणतात की ईश्वरी तू ठीक आहेस ना गं आता? तर ईश्वरी म्हणते की हो आहे म्हणून. मामा म्हणतात की नाही, मला माहिती ना की हे सगळं तुझ्यासाठी खूपच धक्कादायक आहे म्हणून, पण काय आहे ना की कसं केलं, घरामध्ये लग्नाचं वातावरण आहे आणि तुझ्या घरचीसुद्धा येणार आहेत ना बोलणी करायला लग्नाची, नाही का? तेव्हा स्वतःला सावर जरा, असं मामा म्हणतात. आता ईश्वरी म्हणते की हो मी कोशिश करते आणि ईश्वरी असं बोलून जरा थोडी इमोशनल होते आणि म्हणते की मी आलेच म्हणून. आता तिथून डायरेक्ट ती तिच्या रूममध्येच निघून जाते. आता ईश्वरी गेल्यानंतर मामा म्हणतात अर्णव अरे जा तिच्या पाठीमागे. तर अर्णव हो म्हणतो आणि म्हणतो की अनिताताई म्हणून. तो आता अनिताताईंना चहा करायला सांगतात ईश्वरीसाठी, तीही अद्रकवाली चहा आहे, तिची स्पेशल चहा. आता आपण पाहतो की ईश्वरी तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि तिला आठवत असतं की अर्णव म्हणलेला असतो की ती साडी जी आहे ना शलाका पाटील नेसायच्या आणि तशी शिर्केंनी कन्फर्म केलं ते AB निगेटिव्ह ग्रुप त्यांचाच आहे, दॅट मीन्स त्यांचा कोणीतरी खून केला. आणि हे सगळं ईश्वरी आठवून टेन्शनमध्ये आलेली असते. इतक्यातच अर्णव तिथे येतो आणि तिला तो आल्याचा चहा देतो आणि तो म्हणतो की हे घे तुझी अद्रकवाली चहा आहे. आता ईश्वरीला वाटतं की तुझ्या अर्णवनेच केला आहे का काय म्हणून. तर अर्णव म्हणतो की नाही नाही, हा चहा मी नाही केलेला, अनिताताईने बनवला आहे हा चहा, तर घे ना चहा, असं म्हणून अर्णव आता कबशी ईश्वरीच्या हातात देतो. पण ईश्वरी अजून चहा पित नाही. ईश्वरी म्हणत असते की सर मला ना माझ्या ना हे सगळं डोक्यातून जातच नाही हो. ईश्वरी खरं तर अस्वस्थ झालेली असते. ईश्वरी म्हणते हे सगळं काय होऊन बसले हो सर? अर्णव म्हणतो की रिलॅक्स हो, प्लीज शांत हो. आणि हे बघ शलाका तुझी चांगली मैत्रीण होती, त्यामुळे तुला हे असं इतकं वाईट वाटणं हे नॅचरल आहे, मला कळतं ते. आता ईश्वरी म्हणते की बिचारी खूपच चांगली होती खरंच, आणि तिचा नवरा ना तिला खूप त्रास द्यायचा आणि म्हणायची की मला सारखं सांगायची ती त्याच्याबद्दल, आणि ती एवढी चांगली होती ना शलाका पाटील की तिचं हे असं जाणं मला ना थोडंसं ते वाईट वाटतं, असं ईश्वरी सांगत असते. आता अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी प्लीज रिलॅक्स हो, ओके, हे विचार सगळे डोक्यातून काढून टाक, ऑल राईट. आणि म्हणतो की आणि हे बघ आज नम्रता आणि आकाशची लग्नाची बोलणी करायची आहेत ना, सो प्लीज शांत राहा. तर आता ईश्वरी म्हणते सर मला दुसरं काही सुचेनाच झालं हो, मला काय करावं ते ना खरंच कळत नाही आहे. अर्णव पुन्हा तिला रिलॅक्स म्हणत असतो आणि म्हणतो की ना चहा तुला आणला आहे ते. आता ईश्वरी बघा चहा काही घेतच नाही, कारण ईश्वरी इतकी अस्वस्थ असते ना की बस. अर्णव म्हणतो की मला पोलीस स्टेशनला जायचे, काही फॉर्मॅलिटीज क्लिअर करायच्यात, सो मी जाऊन येतो, असं म्हणून अर्णव उठून जायला निघतोच. इतक्यातच ईश्वरी त्याला म्हणते की सर 1 मिनिट, म्हणून आता ती चहाची कप खाली ठेवते आणि अर्णवला म्हणते की सर आज लग्नाची बोलणी करायला माझी आई येईल, तर ते तुम्हाला चालेल ना, असं ईश्वरी विचारते. आता अर्णव तर पहिल्यांदा शांतच बसतो, काही बोलत नाही आणि त्यानंतर म्हणतो ठीक आहे म्हणून, काही हरकत नाही या, असं करतो आणि म्हणतो की मी चालून घेईन ते येऊ देत लग्नाची बोलणी करायला, कारण 2 गोष्टी मिक्सअप करायच्या नाहीत असं मी तुला म्हटलं होतं ना, सो येऊ देत, असं अर्णव म्हणतो. ईश्वरी पण त्याच्याकडे बघतच असते. आता अर्णव म्हणतो की ठीक आहे चहा घे, आराम कर, आणि अर्णव तिथून निघून जातो.
आपण पाहतो की आता अर्णव रूममधून निघून गेल्यानंतर ईश्वरीचा फोन वाजतो, तर फोन असतो तिच्या आत्याचा. ईश्वरी म्हणते, बोल ना आत्या. तर ती आत्या म्हणते, ईशू अगं तुम्हाला परत दिसला होता. ईशू मी तुला सांगते त्याच्या डोक्यामध्ये नक्की ना काहीतरी कारस्थान सुरू आहे. आता ईश्वरी म्हणते, का सारखं घुटमळतोय तो तिथे. आता ईश्वरीला कळतच नाही. ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे आत्या, तुला आणखीन काही कळलं ना तर मला लगेच कळव आणि लक्ष ठेव त्याच्यावर. त्यावर आत्या म्हणते, तू काळजीच करू नको, माझं चांगलं लक्ष आहे त्याच्यावरती आणि तू काळजी घे असं म्हणून ती आत्या आता फोन ठेवते. आता फोन ठेवल्यानंतर ईश्वरीला कळतच नाही की हे नक्की काय प्रकार आहे म्हणून. ईश्वरी मनात विचार करायला लागते की हा या शलाकाताईंच्या प्रकरणाशी त्याचा काही संबंध तर नाही आहे ना. मी शलाकाताईंची केस मी तर राकेशला लढायला दिली होती. शलाकाताईंची फाईलसुद्धा मी त्याच्याकडे दिली होती. आणि हे सगळं ईश्वरी आता आठवून बोलते की मला ना जरा तुमच्याशी जरुरी विषयावरती बोलायचं आहे. बोला ना म्हणल्यानंतर ईश्वरी म्हणते, त्यांच्या नवऱ्याने ना त्यांची खूप मोठी फसवणूक केली. शलाका पाटील असं नाव आहे त्यांचं. हे सगळं राजेशला सांगितलं असतं आणि राजेशला जेव्हा ईश्वरी फोन करत असते की त्या शलाका पाटीलला बोलवायला या, त्यावेळेस राजेश आहे ना तर तो अजिबात येत नसतो आणि फोनवरती काहीतरी टाळाटाळ करत असतो. आणि हा सगळा जुना किस्सा जो आहे तो ईश्वरी आठवते आणि स्वतःच आठवते आणि म्हणत असते की राईट. आता तिला ना थोड्या गोष्टी ज्या आहेत ना ते जुळजुळ करून लिंक लागायला लागलेली आहे की हा शलाकाच राजेश आहे, शलाकाचा नवरा हाच राजेश आहे. आता ही गोष्ट लवकरच रिव्हील होणार आहे. तुम्ही पाहत राहा तू हिरे माझा मित्राचा हा भाग खरंच खूप छान दाखवायला लागलेले आहेत. ईश्वरी म्हणते की हा राकेश शलाकाला भेटायला टाळत का होता. खरं तर मला ही गोष्ट कळतच नाही आहे. आणि आता तिला आठवतं की शलाका सांगत असते की दागदागिनी माझं घरदार सगळं विचारून तो पळून गेला. आणि तिला आठवतं की शलाका म्हणाली असते की राजेश्वर आलेला होता म्हणून. आता ईश्वरीच्या लक्षात येतं की शलाका त्यांच्या नवऱ्याचं नाव राजेश्वर पाटील होतं म्हणून. आता ईश्वरी म्हणते की राजेश्वर आणि याचं नाव आहे राजेश, म्हणजे राकेश. अरे हा राजेश आणि राकेश हे सगळे तिघे एकच तर आहेत का. याचा सगळा संबंध याच्याशी तर नसेल ना असं म्हणून ईश्वरी आता फोन लावते. फोन नाही लावत आहे ती. पहिल्यांदा तर मोबाईलमध्ये काही गोष्टी चेक करते आणि नंतर माहीत नाही तिला काय वाटतं ते म्हणते की पोलीस म्हणाले तसं ही मेसेजेस जे आहेत ना तर हे सगळे 8-9 महिन्यापूर्वीच आलेले आहेत मला. त्यानंतर तर मला मेसेज वगैरे काहीच आलेलं नव्हतं. आणि ईश्वरीला आता हळूहळू गोष्टींचा उलगडा व्हायला लागलेला आहे. आता बघा लवकरच ईश्वरी राकेशपर्यंत पोचते की नाही. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. इकडे ईश्वरी म्हणते की काही करून मला ना त्या खोलीमध्ये जायलाच हवं, तिथे काय पुरावा आहे तो शोधायलाच हवा म्हणून. आपण पाहतोय की इकडे सुप्रिया विचारत असते नम्रताला, ती काहीतरी डब्यामध्ये घेऊन आली असते ना, काय डब्यात. तर नम्रता म्हणते, आकाश सरांना आई गुलाबजाम आवडतात ना म्हणूनच मी त्यांच्यासाठी बनवलेत. आता सुप्रिया म्हणते, हो का, अरे वा, छान. आणि पुढे म्हणते की नंबू आज मी संध्याकाळी त्यांच्याकडे लग्नाची बोलणी करायला आपण तर चाललोय, पण का कुणास ठाऊक पण मला ना खूपच दडपण आलंय ग. नम्रता म्हणते, आई तुला तर माहितीच आहे ना आजी आणि अंजली ते किती मोकळे आहेत स्वभावाला ते. आता सुप्रिया म्हणते, हो पण तरीही. तर नम्रता म्हणते, आई आता तू काळजी नको करू, सगळे छान आहेत तिथे, तू खरंच काळजी करू नकोस. आता असं म्हणल्यानंतर सुप्रिया म्हणते, काय ना की आकाच्या आईला अजून मी भेटली नाही आहे ना, तर कसं आहे ग त्यांचा स्वभाव. तर आता नम्रता म्हणते, अगं त्या पण चांगल्या आहेत. आता सुप्रिया म्हणते, त्यांनी असं वेगळ्याच मुलीशी आकाशचं लग्न ठरवलं होतं ना, त्यामुळे ना म्हणजे त्या बोलतील ना गणित माझ्याशी. तर नम्रता म्हणते, हो जेजूने त्यांची समजूत काढली आहे, तू नको काळजी करू, असं नम्रता म्हणत असते. आता बघा सुप्रिया म्हणते की हो नाही, आणि कसं आहे ना की आजींचाच फोन आला होता त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे, जाऊ आपण आता संध्याकाळी, असं म्हणून कपडे ठेवण्यासाठी आता सुप्रिया निघून जाते. इकडे आपण दुसरा सीन पाहतो. इकडे पळत अगदी धावत पळत ईश्वरी जी आहे तर ती त्यांच्या खोलीमध्ये येते, जी की भाड्याने असते ना ती. आणि त्या खोलीमध्ये राजेश राहिलेला असतो. तर त्या खोलीत ईश्वरी येते आणि बघते की सगळीकडे कुठे काही पुरावा मिळतोय का. पहिल्यांदा तर ती खूप शोधाशोध करते, सगळे ड्रावर्स वगैरे चेक करते, पण अख्खी रूम सगळी जी आहे तर ती रिकामी असते. कारण त्या तिची जी आत्या आहे ना, ईश्वरीची आत्या, तिने ही रूम सगळी रिकामी करून टाकलेली असते. तिथून ते मुलगी गेल्यानंतर, म्हणजे भाडेकरू मुलगी गेल्यानंतर. आणि आपण पाहतो की ईश्वरी तिथे खूप शोधाशोध करते, कपाट वगैरे उघडते, पण सगळं काही रिकामं असतं, तिला तिथे काहीच सापडत नाही. आता रिकामं कपाट बघून म्हणते ईश्वरी की अरे हे तर सगळं रिकामं आहे, कुठेच काहीच मिळत नाही या रूममध्ये, मी काय करू आता, असं ईश्वरी विचार करत असते. आणि म्हणते की तो राकेश इथून गेल्यानंतर आत्याने सगळीच काही साफसफाई करून टाकली आहे, त्यामुळे एक पुरावा नाही आहे इथे, असं ईश्वरी विचारच करत असते. इतक्यातच तिच्या लक्षात येते की अरे आपण कपाटाच्या वरती चेक केलं तर, म्हणून ईश्वरी आता पटकन एक
खुर्ची जी आहे तर ती कपाटाच्या जवळ घेते आणि कपाटाच्या त्या खुर्चीवरती चढते, जेणेकरून कपाटावरती हात घालून काही सापडतंय का बघायला. तर नेमकी तिथे एक पिशवी असतेच. आता ईश्वरी हात पोचतो तिथपर्यंत ईश्वरी जाते आणि बघते तर खरंच तिथे एक पिशवी असते. आता ईश्वरी ती म्हणते अरे पिशवी, म्हणून ती पिशवी घेते आणि खाली काढून बघते का रे यात काय असेल म्हणून. तर त्या पिशवीमध्ये एक फाईल असते, तीच फाईल जी त्या शलाकाची तिच्या नवऱ्याविरुद्ध गोळा केलेले पुरावे असतात आणि ती वकील म्हणून ईश्वरीने राजेशला दिलेले असतात आणि त्यासोबतच शलाकाचा मोबाईलसुद्धा तिथे सापडतो तिला. आता ती सगळी फाईल वगैरे बघते आणि म्हणते का रे ही तर फाईल तीच फाईल आहे जी शलाकाताईंनी मला दिली होती, त्यांच्या नवऱ्याच्या विरोधातली फाईल, आणि मी तर राजेशला दिली होती ही फाईल, असं आता ईश्वरी म्हणत असते. त्या फोनकडे बघून ईश्वरी म्हणते हा फोन शलाकाताईंचा तर नसेल ना, म्हणून तो फोन चालू करण्याचा प्रयत्न करते. पण फोन तर काही चालूच होत नाही आणि पुन्हा विचार करते बरेच महिने फोन बंद असेल ना, तर बॅटरी उतरली असेल तर घरी जाऊनच मी चार्ज करते असं म्हणून आता त्या पिशवीमध्ये ती फाईल आणि मोबाईल घालते आणि आता ईश्वरी तिथून निघून जाते. आणि आता आपण पाहतोय की पुढच्या सीनमध्ये वल्लरी जोरात ओरडत असते. काय म्हणून, तर मामा म्हणतात हो ये, मला सगळं विचारूनच ठरवलं गेलेलं आहे वल्लरी, आणि हे बघ हा प्रश्न तुझा नाही आहे, आकाशच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे तू गप्प बस. आता वल्लरी म्हणत असते हे बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगते आणि शेवटचं सांगते, मला हे लग्न मान्य नाही. आणि पुढे म्हणते की मला नम्रता आकाशची बायको होऊ शकत नाही, कारण आजचा प्रॉब्लेम कॅन्सल करा. आता मामा म्हणतात की वल्लरी उगीच हट्टाला पेटल्यासारखं वागू नकोस, आकाशाने आकाश तुझ्यापासून दूर जाईल, अगं त्याचं सुख त्याच्यापासून हिरवून घेतेस तू, तुला कळतंय का. तर वल्लरीच्या चेहऱ्यावरची बघा हवा अजिबात हालत नसतात. मामा ओळखतात ही काय ऐकणाऱ्यातली नाही आहे. मामा म्हणतात नाही ना तू ऐकणार नाहीच आहेस ना. तर मामा पुढे बघा आता मामा थोडेसे कठोर होत आहेत. मामा म्हणतात ठीक आहे मग मी तुला स्पष्ट सांगतो आणि शेवटचं सांगतोय, लक्षात ठेवायचं आकाशचं लग्न हे नम्रता बरोबरच होईल. आणि अजून एक गोष्ट सांगतोय तुला, लग्नामध्ये त्या दोघांना आशीर्वाद द्यायला तू जर काली नाहीस तर अजिबात हरकत नाही, तुझ्याशिवाय लग्न होईल, लक्षात ठेवा. आज मामाने ना खूपच छान स्टँड घेतलेला आहे ईश्वरी वल्लरीच्या विरुद्ध. मामा म्हणतात कसं आहे ना वल्लरी, कारण तुझ्या या स्वभावामुळे मी आतापर्यंत जे काही सहन केले ना ते मी आकाशच्या वाट्याला येऊ देणार नाही, कळलं तुला. मामाने आज चांगलीच धमकी दिली आहे ईश्वरी ह्या वल्लरीला. आणि आता मामा रागारागात तिथून निघून जातात. आता मामा गेल्यानंतर ही वल्लरी बघा ना एकटीच बोलायला लागते. मला वाटतं हे माझं ऐकतील, पण हे सगळं काहीतरी करून पुढे ढकलता येईल, पण हे सुद्धा काही ऐकायलाच तयार नाही आहेत. काहीही झालं तरी मला सुप्रियाच्या समोर यायचं नाही आहे, कारण ओळखेल ना ती लगेचच मला, असं वल्लरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की नाही 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 नाही, साधा विरोध करून काही होत नाही आहे, आता काहीतरी मोठंच काहीतरी करायला हवं, असं वल्लरी म्हणते. आणि आता आपण पाहतो की डायरेक्ट दुसरा सीन. आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो काय, तर ईश्वरी म्हणते हो सर, राकेशच्या वेळेस आत्याचा किरायदार म्हणून आमच्या बाजूच्या खोलीत राहत होता ना, त्या खोलीमध्ये मला हा मोबाईल सापडला. अर्णव म्हणतो तू तिकडे एकटी गेली होतीस, तर ईश्वरी म्हणते हो. आता अर्णव म्हणतो का तुला एकटीला जाण्याची काय गरज होती तिथे, मला का नाही सांगितलं, आणि मी आलो असतो ना तुझ्यासोबत म्हणून तिकडे जाण्यात केवढी मोठी रिस्क होती, तुला कळत नाही आहे का. ईश्वरी म्हणत असते सर मला बोलूच देत नाही तुम्ही, मला चान्स दिला तर मी बोलेन ना. अर्णव म्हणतो बोल बोल बोल, काय गेली होतीस तू ते इकडे. तर ईश्वरी म्हणते अहो सर मला आत्याचा फोन आला होता आणि ती मला सांगत होती की राकेश तिकडे त्या खोलीमध्ये राहायचा ना, त्या खोलीच्या आजूबाजूला आता सध्या ना गुटमळताना दिसतोय सारखा. अर्णव म्हणतो काय, तर ईश्वरी म्हणते हो सर, म्हणूनच मला डाऊट आला की त्या खोलीमध्ये नक्कीच असं काहीतरी आहे ज्यासाठी राकेश त्या खोलीमध्ये जाण्याची कोशिश करतोय म्हणून, असं ईश्वरी अर्णवला सांगत असते. आणि ती वस्तू राकेशच्या हाती लागण्याच्या अगोदर आपल्या हाती लागणं खूप जरुरी होतं, म्हणून मी कसलीच वाट न बघता त्या खोलीमध्ये गेले आणि मला त्या खोलीमध्ये हा मोबाईल मिळाला. आता ईश्वरी तो मोबाईल अर्णवच्या हातात देते. अर्णव म्हणतो अगं हा तर जुना मोबाईल आहे ना बटनवाला, आणि अर्णव म्हणतो राकेश हा असं बटनवाला मोबाईल वापरायचा. तर ईश्वरी म्हणते नाही सर, तो तर लेटेस्ट फोन वापरायचा, हा त्याचा फोन नाही आहे. अर्णव म्हणतो मग कोणाचा फोन आहे हा. ईश्वरी म्हणते अहो तेच तर शोधून काढायचं आहे ना आपल्याला, पण या फोनमध्ये नक्कीच असं काहीतरी आहे ज्यासाठी राकेश तिथे त्या खोलीच्या बाहेर गुटमळतोय म्हणून, असं ईश्वरी सांगते. आता अर्णवला थोडं लक्षात येतं. ईश्वरी म्हणते सर पोलीस काय म्हणाले ते तुम्ही ऐकलत ना, शलाकाताईंचा फोन अजूनही सापडलेला नाही आहे. आणि ईश्वरी पुढे म्हणते की कदाचित हा फोन शलाकाताईंचा असेल तर. अर्णव म्हणतो एक मिनिट, हा फोन जर का शलाकाताईंचा असेल ना तर तो फोन राकेशकडे कसा येईल. आता ईश्वरी म्हणते ते नाही मला माहिती, पण शलाकाताईंच्या नवऱ्याचं नाव राजेश्वर पाटील हे असं होतं. हां बरोबर आहे, हेच नाव होतं. आणि पुढे म्हणते की हा राजेश्वरच राकेश असेल तर, आणि हा राकेश माझ्याकडे राजेश म्हणून आला होता ना. आता अर्णव म्हणतो एक मिनिट, तू हे सगळं कशावरून बोलते. तर ईश्वरी म्हणते हे बघा, जर ही फाईल मला
शलाकाताईंनी दिली होती. या फाईलमध्ये शलाकाताईंनी त्यांच्या नवऱ्याविरोधात त्यांना जमतील तेवढे पुरावे गोळा केले होते आणि हीच फाईल मी राकेशकडे दिली होती त्यांची केस लढण्यासाठी, असं ईश्वरी सगळं अर्णवला सांगत असते. आणि पुढे म्हणते, पण तुम्हाला सांगू का सर, मी जेव्हा राकेशला सांगायचे ना की या केसच्या संदर्भात तुम्हाला शलाकाताईंना तुम्हाला भेटायचं आहे, तेव्हा तो राकेश त्या शलाकाताईंना भेटणं टाळायचा, असं ईश्वरी म्हणते. आणि म्हणते की एकदाही राकेश त्या शलाकाताईंच्या समोर आला नाही, म्हणून सर मला ना थोडीशी भीती वाटते, असं ईश्वरी सांगते. आता अर्णव म्हणते की शक्यता आहे म्हणतो की अशा गोष्टी होऊ शकतात, कारण मुलींना फसवून हा राजेशचा धंदाच आहे, असं अर्णव म्हणतो. ईश्वरी म्हणते हो सर, म्हणून म्हणते की मग काही करून हा फोन आपल्याला लवकरात लवकर सुरू करायलाच हवा. अर्णव म्हणतो हो, पण हा फोन इतका जुना आहे, त्यातून तो बंद आहे, त्यातून इतका चार्जर, याचा इतका जुना चार्जर नाही आपल्याला सापडणार. ईश्वरी म्हणते सर, काही करून आपल्याला हा फोन रिपेअर करायलाच हवा, कारण या फोनसाठी राकेश त्या खोलीकडे जर का गेला असेल ना, तर एकच त्याच्यावरती उद्देश आहे त्याचा, की या फोनमध्ये त्याची सगळी पापं बंद आहेत. आता अर्णव म्हणतो हा फोन जर का राजेशसाठी इतका इम्पॉर्टंट होता तर तो हा फोन ठेवून गेलाच का असेल. ईश्वरी म्हणते ते मला माहिती नाही, पण लवकरात लवकर आपल्याला हा फोन सुरू करायलाच हवा. अर्णव म्हणतो येस, आपण हा फोन लवकरात लवकर रिपेअर करूयाच, आणि आय एम शुअर यामध्ये काहीतरी आपल्याला नक्कीच सापडेल, असं अर्णव म्हणतो. आणि इतक्यातच दरवाजाकडे बघतो. ईश्वरी म्हणते काय झालं. अर्णव म्हणतो कुणीतरी असं पास झाल्यासारखं झालं इथून. आता ईश्वरी म्हणते राकेश तर नसेल ना. आता इतक्यातच मामांचा आवाज येतो. मामा हाक मारतात अर्णव म्हणून. ईश्वरी म्हणते थँक गॉड मामा आहेत. आता अर्णव म्हणतो आलो मामा. आता ईश्वरी पटकन ते फाईल आणि मोबाईल जे आहे तर ती त्या पुन्हा पिशवीमध्ये घालून त्या ड्रॉवरमध्ये ठेवून टाकते. इतक्यातच आपण बघतोय की हे दोघंजण दरवाजा उघडतात, तर दरवाजावरती मामा आलेले असतात ना. तर आता मामा आल्यानंतर मामा म्हणतात की अरे अर्णव, ईश्वरी तुम्हाला ना मला काहीतरी सांगायचं आहे. काय झालं ना की मी अंजलीला आता हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो, तर तिथे तिला थोडासा त्रास झाला. अर्णव लगेच म्हणतो वॉट, काय झालं ताईला. आता मामा म्हणतात अरे हो रिलॅक्स, ती ठीक आहे, तिला काही झालं नाही, अजिबात काळजी करू नकोस. डॉक्टर म्हणाले की प्रिकॉशन म्हणून तिला 1-2 दिवस हॉस्पिटलमध्ये आपण अंडर ऑब्झर्वेशन ठेवूयात. आता अर्णव म्हणतो मामा आता तिथे कोण आहे ताईसोबत. मामा म्हणतात आकाश आहे, आणि हो तुम्ही संध्याकाळी भेटायला गेलात ना तरीही चालेल. आता आणि एवढंच सांगायला आलो होतो मी, असं मामा सांगतात. आणि म्हणतात बरं मी आईला सुद्धा हे जाऊन सगळं सांगतो हा, म्हणून मामा तिथून निघून जातात. आणि आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही आलेले असतात ना टेन्शनमध्ये. इतक्यातच ईश्वरी म्हणते सर मोबाईल. अर्णव म्हणतो हो, तो मोबाईल आपण रिपेअर करून घेऊ, डोंट वरी म्हणून. आणि आता आपण पाहतोय की पुढचा सीन. पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय पुन्हा रात्र झालेली असते आणि हा राजेश जो आहे तर पुन्हा त्या रूमकडे आलेला असतो, म्हणजे तो जिथे भाड्याने राहत असतो ना तिथे. आता त्या रूममध्ये येतो आणि पुन्हा तो त्या रूमची चावी घेऊन दरवाजा उघडतो. आता दरवाजा उघडून डायरेक्ट राजेश जो आतमध्ये जातो. हा राजेश हा किती पोचलेला आहे ना, हा इथून आपल्याला कळणारच आहे. आता राजेश आतमध्ये पोचल्यानंतर सुरुवातीला तर सगळी रूम बघायला लागतो, तर रूम नेहमीप्रमाणे रिकामीच असते ना. त्याच्या लक्षात येतं की अरे हा पुरावे तर मी कपाटावर ठेवले होते. आता तो डायरेक्ट कपाटावरती चढतो आणि बघतो तर तिथे पिशवीच नसते. आणि तो विचार करतो अरे इथली फाईल आणि मोबाईल असणारी पिशवी गेली कुठं, असा राजेश विचार करायला लागतो. आणि पुन्हा आता कपाट उघडून बघतो, कपाटातही काही नसतं. पुन्हा आजूबाजूला अख्खी रूम पालती घालतो, पण रूम तर सगळी रिकामी असते, कारण आता त्यांनी भाडेकरू गेल्यानंतर सगळी रूम तर रिकामी केलेली असते ना. म्हणून आता राजेशला काही कळतच नाही. पुन्हा राजेश ड्रॉवर वगैरे चेक करतो, पण काही केलं एकही पुरावा राजेशला सापडतच नाही. आता राजेश वैतागून म्हणतो फाईल आणि मोबाईल कुणी घेतला असेल, असं म्हणून राजेश आता खरं तर वैतागलेला असतो की त्याचे पुरावे कुठे गेलेत म्हणून. वैतागलेला नाही, पण तो खरं तर घाबरलेला असतोय. आता आपण पाहतो की सकाळ झालेली असते आणि आपण सीन पाहतोय घरातला. आता ईश्वरी इकडे मस्त अशा गरमागरम कचोऱ्या करत असते. ईश्वरी म्हणते कचोरी झाली अब समोसे की बारी, आणि म्हणते की लग्नाची बोलणी सुरू व्हायच्यात मी सगळं काही तयार ठेवते, म्हणजे एकदा का लग्नाची बोलणी झाली की मी सगळ्यांचं तोंड गोड करायला रिकामी झाली. आणि असं म्हणते की अरे हे भगवान, पीठ तर पातळ झालंय, आणखीन पीठ ॲड करावं लागेल. आणि ईश्वरीचे दोन्ही हात घाण असतात. इतक्यातच अर्णव तिथे येतो आणि म्हणते सर बरं झालं तुम्ही आलात. ते सर माझं एक काम कराल का, मला तेवढा वरचा पिठाचा डबा काढून द्याल का. अर्णव मग लगेच बघतो ना त्याच्याकडे रागाने. ईश्वरी तिचे हात दाखवते, म्हणते सर माझे हात घाण आहेत. अर्णव म्हणतो हे असली कामे करत नाही मी. आता ईश्वरी म्हणते सर कामं नका करू, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तरी द्या ना. आता अर्णव तिच्याकडे बघतच राहतो, म्हणतो कुठल्या प्रश्नाचं ग उत्तर. आता ईश्वरी बघा एकदम शांतपणे सांगते की आपल्या नात्याचं काय, असा मी तुम्हाला प्रश्न विचारला होता ना सर, तर आपल्या नात्याचं काय बोला ना, असं ईश्वरी म्हणते. आता अर्णव काहीच बोलत नाही, गप्पच बसतो.
म्हणजे थोडा वेळ तर तो विचारच करायला लागतो की आता हिला काय उत्तर द्यायचं म्हणून. आणि त्यानंतर अर्णव म्हणतो की काही नाही, आपल्या नात्याचं काही नाही, जगासाठी फक्त आपण नवरा बायको आहोत, बाकी लवलेस लाईफच आपल्याला जगावं लागणार आहे असं अर्णव म्हणतो. आणि तू हे रे माझा मित्राचा हा भाग किती संपतो. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या भागात पाहतोय आपण. वलरे म्हणत असते, तुला काही वाटलं तरी तुझी बहीण नम्रता आकाशची बायको म्हणून या घरात येणार नाही. आणि सुप्रिया म्हणत असते, अगं आकाशची आई तुझी सासू आहे आणि जर का तिलाच हे लग्न मान्य नसेल तर तुझा संसार कसा सुखाचा होणार आहे का. असं म्हणल्यानंतर नम्रता घाबरते आणि म्हणते, असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं ना. म्हणून चाकू घेऊन स्वतःची शिर कापून घ्यायला लागली असते. इतक्यात सुप्रिया तिच्या थोबाडीत देते. आणि इकडे ईश्वरी म्हणत असते, जोपर्यंत या घरात सगळ्यांना लग्न मान्य होत नाहीये ना तोपर्यंत आई या लग्नाला होकार देणारच नाही. आणि सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात. तर असा आहे उद्याचा भाग. तर भेटूया उद्याच्या भागामध्ये. आणखी नवीन काय काय घडतं ते पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.